मुंबईमध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू. हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे आणि रायगडला ऑरेंज अलर्ट. पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये पावसाची दमदार बॅटिंग. सायन किंग्स सर्कलला तळ्याचं स्वरूप. कमलानगरमध्ये काहींच्या घरातही शिरलं पाणी. मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम लोकलवर. तिन्ही मार्गांवरील लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरानं. प्रवाशांना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. रायगडमधील 7 तालुक्यांमधल्या शाळांना सुट्टी. मुसळधार पावसामुळे पालघरमधील शाळांनाही सुट्टी. प्रशासन सतर्क. पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार. 3 ते 4 जुलैला कोकणातील काही भागात अतिवृष्टीचाही इशारा. वसई पूर्वमध्ये 2 चारचाकी गाड्या नाल्यात वाहून गेल्या. वेळीच गाडीतून उडी मारल्यानं कार चालक थोडक्यात बचावला. कारच्या धडकेनं पादचारी पूलही तुटला. पाण्यातून वाट काढताना 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का. नवी मुंबईच्या नेरूळमधली घटना. दोन्ही मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू. मुंब्रा शीळ मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद. अनेक गाड्याही पाण्याखाली. चेंबूरमधील ते झाड कोसळू शकतं असा 6 महिन्यांपूर्वीच आला होता अहवाल. मात्र मुंबई महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. वेळीच कारवाई झाली असती तर विहांचा जीव वाचला असता. चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड कोसळून विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन. 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश. पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौकामध्ये अचानक एक मोठं झाड रस्त्यावर कोसळलं. रस्ता क्रॉस करणारी मुलगी अगदी थोडक्यात बचावली. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. चिनाब नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.